तर काय म्हणता बे पोट्टे होत आज घरच्याचा मस्तपैकी उपास होता. तर मग मी काय केलं, मी गेलो दुकानामध्ये. आता मॅगीच्या बदली विगी आली, तर विगी करून पाहू म्हणलं आता कशी लागते. तर मॅगी तर बड्या लागत होती, तर पाहून घ्या म्हणलं तर कशी लागते. तर चला मग तर भाई पोट्टे मी घेतलं मस्तपैकी कढई. हे बडे कशी घ्यायची, बडे कढई जी घेऊन घ्यायची. तुम्ही तुमच्या हिशोबानं जे असेल ते काही भांडी घेऊन घ्यायचं. असं घ्या तुला आवडली का मस्त की आपल्या गावठी स्टाईल म्हणजे जय बजरंगबली ॲड बडाय की असं पेटवलं. आता म्यापैकी बड्या की ओतलं आपल्या गावठी स्टाईलमध्ये तेल ॲड चाललेले. बस बिलकुल तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता केवढी असेल मॅगी. तर तसं एवढं तेल घ्यायचं मस्त मस्तपैकी जिरं मोहरी टाकून दिली एक साथ. पाहू शकता बड्यापैकी शिजून राहिली मस्त पिकी पुढे आता मस्तपैकी घेतला. फोडून घ्यायचं मस्तपैकी त्याला. तुम्हाला हाताने फोडता येतं हाताने फोडता ना, तुम्ही घे द्या आपली पैची ना दातानं फोडता लेको. मला हाताने फोडता येते तसं बड्या की काढलं. अरे वा थोडंसं बड्या वाटवायचं मस्तपैकी याच्यामध्ये मला गिफ्ट भेटलं. अभि गिफ्ट नव्हते लेको मस्त घ्यायच्यात मसाला पुडी वे चालू पाहून घ्या मस्त घ्या बढियापैकी. हा विगी म्हणते आता मस्त घे घ्यायची अशी. आता तिखट मीठ टाकायची गरज नाही. घ्यायची विगीची बढियापैकी मसाला तर टाकून द्यायचा. पूर्णच टाकून द्यायचा मसाला. मसाला बडा पलटाचा. बरं तुम्हाला वाटते का तेल जास्त झालं मावालं, तुम्ही तुमच्या याचं पण टाकून घ्या. आठ बड्यापैकी मस्तपैकी विगी म्हणजे फुलाचे मस्तपैकी तुकडे तुकडे करायचे. टाकून घ्या झालं. थोडंफार पाणी वाणी टाकून द्यायचं आता बड्यापैकी. आता हे बड्यापैकी शिजू राहते युगी युगी युगी. तर 5 मिनिटात विगी तयार होते, तर खाऊन घ्या. तर भाई आपली गावठी बड्यापैकी विगी तयार झालेली आहे, तर पाहून घेऊ शकता. तेवढा रस्सा तर चालतेच आहे, रस्सा पाहिजे आहे मस्त गरम गरम. तर भाई बड्या क्या आपली डिश तयार आहे, विगी तयार. तर या भाऊ मस्तपैकी विगी खाले जबरदस्त.